morning, my dear class. Today we are going to see subject English from book number 4, lesson number 2, A Necklace of Cherry Stone. Warm up. Tell the class about the last time that you got a gift. What was it? When did you get it? How did you feel? Just discuss these things with your partner and have fun reading. In the foothills of Nepal, there lived a boy named Tulsi. डोंगर पायथ्याशी नेपाळमध्ये एक मुलगा, त्याचं नाव होतं तुलसी, तो राहत होता. He had lost his parents, so he lived alone. त्याचे आई वडील नव्हते, तर तो एकटा राहत होता. He had a small hut and a few sheep. त्याच्याकडे एक छोटीशी झोपडी होती आणि खूप थोडेसे शिप्स होते त्याच्याकडे. तुलसी earned a little money by selling the wool from his sheep. त्याच्या मेंढीपासून जे लोकर होती ती विकून जेवढे पैसे होत होते बनत होते ते त्याची कमाई होती. A poor old woman lived near Tulsi's house. आणि एक गरीब लेडी तुलसीच्या घराच्या शेजारी राहत होती. Her name was Rani. She loved Tulsi like her own son. तिला तुलसी खूप आवडायचा आणि ती त्याला आपल्या मुलासारखं समजायची. Tulsi loved her too and always called her Ranima. तुलसीला पण ती खूप आवडायची आणि तो तिला आवडीने राणीमा म्हणायचा. Behind Tulsi's hut there was a cherry tree. तुलसीच्या हटच्या शेजारी एक चेरी ट्री होतं. Every summer the tree bore lots of cherries. Here, if a plant bore flowers or fruits, it produced them. Every summer, प्रत्येक उन्हाळ्यात ट्रीला खूप सारे चेरी यायचे आणि तुलसी त्यातलं एक छानपैकी चेरी घेऊन खायचा. Tulsi picked the ripe cherries to eat, but he did not throw away the stones. तो पिकलेले चेरी घेऊन खायचा पण त्याचे जे उरलेले stones म्हणजे seeds. Here a large hard seed inside a piece of fruit. त्या फ्रूट मधले जे स्टोन्स असतात that is a seed. मग ते तो फेकायचा नाही, तो सांभाळून ठेवायचा. He washed and cleaned them. तो त्याला स्वच्छ धुवायचा आणि त्याला क्लीन करायचा. He dried them in the sun. तो त्याला उन्हात वाळवायचा. Then he carved each stone so that it looks like a flower. तो त्याला कार्विंग करायचा म्हणजे त्याच्यात नक्षीकाम करायचा त्या स्टोन मध्ये आणि ते कसं दिसलं पाहिजे फुलासारखं, त्याच्यासाठी त्याची कार्विंगची धडपड चालू असायची. It was not an easy thing to do. हे काही खूप सोपं नाही हा कार्विंग करणं. तुलसी had to work with a sharp knife. त्याला खूप सारी मेहनत करावी लागायची शार्प नाईफनी. Sometime he cut his hand. कधी कधी त्याचं बोटही कापलं जायचं. Sometime the stones broke. कधी कधी ते स्टोन्स पण तुटून जायचे. But Tulsi did not stop working. पण तो कधीच हार्ड वर्किंग करताना थांबला नाही. तो काम सतत करत राहायचा. At last he had plenty of carved cherry stone. आणि एकदम छान पैकी लास्टला त्यांनी सुंदर असं प्लेझंट सुबक असं carved cherry stone बनवलं. He made a small hole in each. आणि त्यांनी प्रत्येक स्टोन मध्ये काय बनवलं, एक होल बनवला. Then he took some beautiful thread. आणि त्यांनी एक सुंदरचा थ्रेड घेतला. Soon he had a necklace of cherry stone. आणि त्यांनी छानपैकी एक नेकलेस बनवलं चेरी स्टोनचा. Tulsi took the necklace to Ranima. त्यांनी ते नेकलेस राणीमाकडे नेलं. This is a present for you, he said. हे माझ्याकडून तुम्हाला एक प्रेझेंट आहे असं तो म्हणाला. राणीमा looked at the necklace. राणीमाने त्या नेकलेस कडे पाहिलं. This is a beautiful necklace, she said. हे खूपच सुंदर आहे असं त्या म्हणाल्या. If you sell it,
you will get good money for it. जर तू हे विकलंस तर तुला ह्याचे खूप छान पैसे मिळतील. Why give it to me? तू मला का दिलंस? I want you to have something pretty, said Tulsi. Please keep it. मला असं वाटतं की तुमच्याकडे काहीतरी असं सुंदर हवं असं तो म्हणतो आणि ठेवा असं तो तुलसीने राणीमाला म्हटलं. राणीमा smiled at Tulsi and thanked him. राणीमा हसल्या आणि त्यांनी धन्यवाद केलं तुलसीचं. But she did not sleep at all that night. पण त्या रात्रभर झोपल्या नाही. She was thinking, how can I help Tulsi? मी तुलसीची कशी मदत करू शकते? Next day, राणीमा went to the nearest town. मग दुसऱ्या दिवशी त्या नियरेस्ट टाउन मध्ये गेल्या. इन द टाउन there lived a goldsmith. तिथे एक सोनार राहत होता. राणीमा showed him the necklace. What a necklace of cherry stones! It's a beautiful. Somebody must have worked very hard to make it. Who is it? A young boy, said राणीमा. मग राणीमाने त्या सोनाराला ते नेकलेस दाखवलं. किती सुंदर नेकलेस बनवलेला आहे आणि ते पण हे चेरी स्टोन नाही. कुणी बनवलेला आहे असं त्या सोनाराने विचारलं आणि कुणीतरी खूप मस्त आणि खूप हार्डवर्किंगचं काम केलेलं आहे ह्याच्यावर. कोणी केलं? मग राणीमाने सांगितलं, अ यंग बॉय. ब्रिंग हिम टू मी प्लीज, सेड द गोल्डस्मिथ. प्लीज त्याला माझ्याकडे आणा. राणीमा टूक तुलसी टू द गोल्डस्मिथ. आणि राणीमाने तुलसीला गोल्डस्मिथ कडे नेलं. Son, said the goldsmith, you are clever with your hands. मग सोनार म्हणाला, मुला तू तुझ्या हाताने जे काम केलेलं आहे ते खूपच हुशारीचं काम आहे आणि तू खूपच सुंदर काम केलेलं आहे. Would you like to work with me and learn my trade? तुला माझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे आणि माझं ट्रेड तुला शिकायचं आहे का? ट्रेड here a job or type of work that someone is trained to do. तुला माझ्याकडून शिकायचं आहे का? असं त्या गोल्डस्मिथने तुलसीला प्रश्न विचारला. तुलसी वॉज व्हेरी हॅपी. तुलसी खूपच आनंदात समावला. ही बो अँड सेड. बो म्हणजे तो असा होकार दर्शवतो गेस्चर मधून. येस प्लीज. अँड दॅट इज हाऊ अ शेफर्ड बॉय बिकेम अ गोल्डस्मिथ. आणि तेव्हा एक मेंढी पाळणारा काय बनला? सोनार बनला. ही वर्क व्हेरी हार्ड. आणि त्यांनी खूप हार्ड काम केलं. आफ्टर अ फ्यू इयर्स ही बिकेम अ रिच अँड फेमस गोल्डस्मिथ. आणि खूप वर्षानंतर तो खूप श्रीमंत आणि फेमस सोनार झाला. ही डिड नॉट फॉरगेट हू हॅड हेल्प हिम. पण तो कधीच विसरला नाही त्याला कुणी मदत केलेली आहे. ही आस्क्ड ओल्ड राणीमा टू कम live with him and looked after her for as long as she lived. So students, do you like this lessons? Adapted from Napoleon's story. It's very interesting, na? Whenever you are honestly doing the hard work, your work will be praised by all the world. So always do a honest and hard work which will give you a lot of success in a life. Exercises comprehension. Fill in the blanks with the correct word from the brackets. Ranima was a poor old woman. Tulsi was a young boy. Tulsi loved Ranima. Tulsi gave Ranima a necklace that was made of cherry stones. Ranima went to the nearest town. The goldsmith shopkeeper. Goldsmith, what come answer here? The goldsmith liked the necklace. Tick the correct answer. Tulsi did not sell the necklace because he did not know where to sell it. No. What come correct answer? Wanted
Rani Ma to have something pretty. Rani Ma liked the necklace because it was made of cherry stone. Tulsi had given it to her out of love. This is the correct answer. Give it a tick mark. Rani Ma took the necklace to the goldsmith because she wanted to sell it? No. What come correct answer? Wish to help Tulsi. Now what? Tulsi gave Rani Ma a necklace. What did she give him in return? Think and tell me after my dear class. Awesome. Good. Now, Tulsi gave Rani Ma a necklace and in return she introduced his hard work to the whole world through the goldsmith, and he became a successful, famous goldsmith in the future. Now, vocabulary. Describing word. Look at the word wave given below. Fill in the blanks with words you think describe the fruit cherry. 4 are given. Remaining 4 we have to write. Red, juicy, sour, black, delicious, fleshy, sweet, ripe. Spellings. Fill in the blanks to complete the words from the story. Love, car, aunt, necklace, summer, tank, wash, work, clean, famous. Grammar. Position words. What are the position words? Now look at here. You already know that position words tell us about the position or the place of naming word. In, on, and near are position words. Some other position words are under, behind, in front of, and between. See, position word म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या आपल्याला ठिकाण ते सांगतं, त्यालाच आपण पोझिशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इन, ऑन, नियर, आत, वर, बाजूला. Look at the picture. Choose the correct position word from the brackets. The girl is hiding under the table. Behind, no. Hiding under. ती टेबलच्या खाली आहे, मग इथं अंडर येणार. The tray is kept in front of the boy. त्याच्या पुढे ठेवलेला आहे, त्यामुळे in front of येणार आहे. The mother is standing behind her son. त्याच्या बाजूला त्या थांबलेल्या आहेत. Riya is between Ravi and Aditya. Now look at your fifth one. The football is in the box. Football कुठे आहे? In the box. Do you understand, my dear class? Grammar position words. You already know that a position word tells us about the position or the place of naming word. In, on, near are the position word. Some other position words are under, behind, in front of, and between. Look at the picture. Read the pair of sentences given below and tick the correct one. The puppy is under the umbrella. Yes. Here, the baby is sleeping between the parents. Yes, he is sleeping between the parents. The tiger is sitting behind the rabbit. Yes, he is sitting behind the rabbit. The pencil is kept near the school bag. Yes, pencil is kept near the school bag. The salad bowl is kept in front of the boy. Salad bowl is kept in front of the boy. त्याच्या समोर ठेवलेला आहे. Now phonics. Listen to the words and say them aloud. Cute, flute, fuse, tube, tune. Listening.
Listen to the audio and fill in the blanks with A or E. Bead, bride, maid, cherry, man, money, read, drive. Writing. In your notebook, write a few sentences describing Tulsi's character. You may use words from the boxes. Hardworking, young boy, caring, clever, thoughtful, kind. So, you have to write a few sentences to describe the Tulsi's character in your rough notebook. Activity. Tulsi made a necklace for Ranima because he loved her very much. Make a necklace for your mother. You will need beads, paper, glue, string, silk, safety scissors. Okay? Do this activity at home and give this necklace to your mother. Thank you, my dear class. Have a nice day. Bye-bye.